वर्षामध्ये कोल्हापूरमध्ये सिरियल केलीच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होती. त्याचबरोबर नागरिकांमध्ये सुद्धा ते एक चर्चेचा विषय झालेला होता. त्या अनुषंगाने कोल्हापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गस्त वाढवण्यात आलेली होती. वेगवेगळ्या पथकं तयार करण्यात आलेली होती आणि संपूर्ण तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, अपर पोलीस अधीक्षक यांच्या सततच्या मार्गदर्शनावरती सुरू होता. त्यामध्ये 19 रोजी सकाळी एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने माहिती दिली होती. एका भिकाऱ्याने एक मागणाऱ्या व्यक्तीने हनुमान मंदिराजवळ बस स्टॉपवरती एका व्यक्तीचा खून केलेला आहे. 13 तारखेला ही घटना घडलेली होती आणि त्या अनुषंगाने माहिती दिली होती की त्या व्यक्तीला ओळखू शकत आणि हे लीड घेऊन आमचे टीव्हीचे स्टाफ त्या बातमी देणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या वाहनामध्ये घेऊन संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये फिरत होते ओळख पटवण्यासाठी. परंतु दिवसभर प्रयत्नाला यश आलं नाही. परंतु रात्री 11 नंतर एक संशयास्पद व्यक्ती पंचगंगेच्या बाजूने कोल्हापूर शहरामध्ये आली. त्याला लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या संपूर्ण स्टाफने संशयास्पद हालचाली असल्यामुळे त्याचा फॉलोअप केला होता आणि त्याचबरोबर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे संपूर्ण कर्मचारी, टीव्हीचा स्टाफ आणि इन्फॉर्मर ज्यांनी ज्या व्यक्तीला खून करताना पाहिलेलं होतं हनुमान मंदिर येथे, त्या व्यक्तीला बरोबर खून मिळत होते आणि निश्चित आयडेंटिफिकेशन त्याचं झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली, ताब्यात घेण्यात आलं. अधिक विचारपूस केल्यानंतर त्याने 2 खुनाच्या घटना ज्या भिकारी आणि जे अज्ञात आहेत या लोकांच्या केलेल्या होत्या. पहिली घटना 13 तारखेची हनुमान मंदिराच्या शेजारी रेल्वे स्टेशन समोर बस स्टॉपवरती घडलेली घटना त्यांनी प्रत्यक्ष पाहिली होती आणि हा आरोपी पळून जाताना पाहिलेलं होतं. त्यानंतरची दुसरी घटना परीख पुलाच्या शेजारी 15 तारखेला घडलेली होती. या आरोपीने ती केलेली होती. आरोपीला विचारपूस केल्यानंतर या दोन्ही घटना त्याने केल्याचं स्पष्टपणे कबुली दिलेली आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये. आणि या तपासामध्ये जे प्रत्यक्षदर्शी एक साक्षीदार आहे त्याची मदत अत्यंत मोलाची ठरलेली आहे आणि पोलिसांचं मेहनत या ठिकाणी कामाला आलेली आहे. आरोपीकडे कस्टडी घेऊन अधिक तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक केडगे यांच्या अधिपत्याखाली एक खास पथक निर्माण केलेलं आहे. हे आरोपी हा मूळचा छत्तीसगड या ठिकाणचा राहणार आहे. तो सुरुवातीला नागपूर येथे आला. त्याची पत्नी आणि लहान मुलगी होती त्याच्याबरोबर. 1.5 महिना तिथे नागपूरमध्ये राहिला. त्यानंतर साधारण 3.5 ते 4 महिने पुणे या ठिकाणी राहिला. त्या ठिकाणी त्याची पत्नी, मुलगी असे भीक मागणं काही आरोपी मागत होता आणि त्या ठिकाणी त्याची पत्नी आणि मुलगी अचानक निघून गेली त्याच्यापासून. वैफल्यग्रस्त झाला. 2 वेळेला पुन्हा छत्तीसगडमध्ये जाऊन येऊन गेलं. त्या ठिकाणी पत्नी मिळाली नाही. पुन्हा तो पुणे येथे आला आणि तिथून तो रेल्वेने कोल्हापूर येथे गेले 11-12 महिन्यांपूर्वी तो पोहोचलेला आहे. तो येत असताना अनेक ठिकाणावरती रेल्वे स्टेशनवरती लागलेला आहे. सांगली, मिरज, कोल्हापूरला आल्यानंतर हुबळी, धारवाड या ठिकाणी सुद्धा रेल्वेने जाय करत होता. पण प्रामुख्याने त्याचा मुक्काम कोल्हापूरमध्ये फिरस्ता म्हणून होता. ही घटना 5 मे नंतर सुरू झाल्यानंतर या आरोपीचं वास्तव्य सुद्धा कोल्हापूरमध्ये असल्याचं निदर्शनास आलं. भिकारी सगळे मयत झालेले भिकारी आहेत. आरोपी मारणाराही भिकारी तो वैफल्यग्रस्त झालेला आहे आणि त्याच्यातल्या छोट्या भांडणावरून, खाण्याच्या भांडणावरून, झोपण्याच्या बसण्याच्या जागेवरून, त्याच्यामध्ये चिडवण्यावरून झगडे झालेले होते. त्याच्यातून हे 2 प्रकार केल्याचं त्यांनी दगड डोक्यात घातल्याचं स्पष्ट सांगितलेलं आहे. अधिक तपासानंतर खुलासा याच्यामध्ये निश्चितपणे त्याची कबुली दिलेली आहे. आरोपीला पोलीस कोर्टासमोर हजर करून कस्टडी घेऊन त्याच्यामध्ये सविस्तर तपास याच्यामध्ये करून गुन्हे अधिक कलकी सांगण्याचा प्रयत्न